सुरुवातीच्या काळात फक्त एकच प्रोडक्ट मी बनवत होते. एक म्हणता मग आता मार्केटमध्ये 4 प्रोडक्ट आपले आहेत. अगदी ₹100 पासून स्टार्ट केलेला हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात आहे आणि ऑल इंडियात आपला आता मटेरियल जातंय. काहीच गोष्टींचा अंदाज नव्हता. पण त्याच्यात शिरल्यानंतर सुरुवात जशी केली तसा हळू एक पाऊल पुढे टाकत गेली आणि आज आता ह्या जागेवर पोहोचलेली की वर्षाचा टर्नओव्हर 11 ते 12 लाखापर्यंत जातो. नमस्कार, मी रुपाली नितीन वांड्रे, मुक्काम पोस्ट रबेपुरी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी इफ्फीची सदस्य आहे. माझा व्यवसाय श्री सिद्धेश गृहोद्योग या नावाने आहे. गेल्या वर्षी बंगलोरमध्ये झालेल्या येस सब्मिटमध्ये मला प्रथम क्रमांक मिळाला. माझ्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर माझा व्यवसाय अगदी मी शून्यातून म्हणजे अगदी ₹100 पासून स्टार्ट केला होता. सुरुवातीला एकटीच करत होती. चुलीवर शिजवायची, मिक्सरला बारीक करून म्हणजे असं घरगुती ह्याच्यात मी बनवत होते. नंतर हळू जशी माहिती मिळत गेली, मार्केटचा अभ्यास करून, सगळा अभ्यास करून मी हळू त्याच्यात डेव्हलप केलं. एक लेडीज होती, नंतर 2 अशा करता 6 लेडीज आता माझ्याबरोबर काम करतायत आणि एक 7 लाखाच्या मशिनरी घेऊन माझं काम आता मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपलं जे चिंचेचं प्रोडक्शन आहे, ते काढण्यासाठी ज्या मशिनरी लागतात, ती सगळ्यात ही पहिली मशीन. या मशिनरीमध्ये चिंच आणि साखर किंवा गूळ आणि चिंच असं रॉ मटेरियल टाकून ह्याच्यातून पहिलं काढलं जातं. मिक्सिंग करायचं काम करते ही मशीन. अगदी ₹100 पासून स्टार्ट केलेला हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात आहे आणि ऑल इंडियात आपला आता मटेरियल जातंय. सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. त्यातली काही माहिती नव्हती. मार्केटिंग कसं करायचं? कोणाला भेटायचं? कुठं विकलं जाणार? ह्या काहीच गोष्टींचा अंदाज नव्हता. पण त्याच्यात शिरल्यानंतर सुरुवात जशी केली तसा हळू एक पाऊल पुढे टाकत गेली आणि आज आता ह्या जागेवर पोहोचलेली की वर्षाचा टर्नओव्हर 11 ते 12 लाखापर्यंत जातो. सुरुवातीच्या काळात फक्त एकच प्रोडक्ट मी बनवत होते. एक म्हणता मग आता मार्केटमध्ये 4 प्रोडक्ट आपले आहेत. इमली गोळी, इमली लाडू आणि इमली चम्मच ते 2 प्रकारचे येतात. असे 4 प्रोडक्ट आता मार्केटमध्ये चालू आहेत. सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. अक्षरशः जेव्हा मी माल टाकायला जाते, तेव्हा लाईनच्या दुकानावरून जे लोकं बाहेरचे टुरिस्ट येणार असतात ते घेऊन जातात. तर त्यांच्या तिथून पण मला कॉल येतात, की "मॅडम आम्हाला तुमचं प्रोडक्ट मिळेल का?" म्हणून. पुण्यावरून, मुंबईवरून असे बाहेरून सुद्धा कॉल येतात. मग त्यांनाही आम्ही आता ऑनलाईन पद्धतीनं प्रोडक्ट देतोय. सांगायचं झालं तर वेगळेपणा काय आहे याच्यात तर नॅचरल प्रोडक्ट आहेत. ह्याच्यात प्रिझर्व्हेटिव्ह वगैरे काही वापरलेलं नाही किंवा केमिकली कुठल्या प्रकारचा आपण वापर केलेला नाहीये. आणि लोकांना ज्या लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत, जी चिंच शेतामध्ये खाल्ली जायची, मुलं झाडाला दगडी मारून काढून खायची पहिली. ती मजा आता त्यांना भेटत नाही. तर त्यांच्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचावं, त्यांना तो आनंद लहानपणीचा आहे तो घेता यावा म्हणून हे प्रोडक्ट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर कुणाला बाहेर मागवायचं असेल किंवा ऑर्डर द्यायच्या असतील तर आपलं इन्स्टाला पेज आहे. साक्षी टॉकी या नावानं पेज आहे आणि WhatsAppवर पण जो माझा नंबर आहे, तर त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता.